एक नवीन वाहन आलेलं आहे. कशा पद्धतीने हा वाहन कार्य असणार आहे? गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून आज गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इंटरसेप्टर वाहन हे गोंदिया जिल्हा पोलीस दलाला मिळाले आहे. यापूर्वी सदरचे वाहन हे हायवे पोलीस वाहतूक शाखा यांच्याकडे ते उपलब्ध होतं. आता आपल्या जिल्हा पोलीस दलाला हे प्रथमच वाहन आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब भांबरे साहेब यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे. तर या वाहनाद्वारे आपण एकूण 8 प्रकारचे दंड वाहतुकीचे नियम मोडणारे स्मरणा करू शकतो. त्यामध्ये आहेत जसं नो हेल्मेट, ट्रिपल सीट, रॉंग वे, रॉंग लेन, सीट बेल्ट, अशा विविध 8 प्रकारचे आणि स्पीड व्हायलेशन महत्त्वाचा त्यात फाईनचा जो प्रकार आहे तो स्पीड व्हायलेशन आहे. तर आपण त्याद्वारे नियंत्रित वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून अपघातांचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न आपण या इंटरसेप्टर व्हेकलद्वारे करणार आहे. संपूर्ण जिल्हाभर हे वाहन फिरून आपण स्पीड व्हायलेशन त्याचप्रमाणे जे 8 प्रकारचे फाईन आहेत यावर कारवाई करणार आहे आणि त्यामुळं आपल्याला अपघातावर नियंत्रण करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. सध्याच्या वेळेला किती वाहन उपलब्ध झाली आहे आणि भविष्यामध्ये अजून किती होणार आहे? सध्या आपल्या गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 2 वाहनं उपलब्ध झालेली आहेत. एक हायवे ट्रॅफिक पोलिसांसाठी आणि दुसरं प्रथमच गोंदिया जिल्हा पोलीससाठी हे वाहन मिळालेलं आहे. तर यापुढे सध्या जिल्ह्याला एकच वाहन या नियमाप्रमाणे वाहन वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात त्याची गरज पाहून आपण त्या वाहनाची डिमांड करू शकतो.